आजची रेसिपी चना पालक। चना आणि पालक तुम्ही कधी एकत्र बनवला नसेल तर अशी रेसिपी नक्की बनवा। या रेसिपीसाठी तुम्ही साधे चणे, काळे चणे, हिरवे चणे किंवा काबुली चणे देखील घेऊ शकता। मी इथे साधे हिरवे चणे घेतलेले आहेत। हे रात्रभर भिजवलेले आहेत। 1 वाटी चना आहे। चणे कुकरमध्ये घालायचे आणि याला सुरुवातीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। सोबतच पालक घ्यायचे। मी 1 गड्डी पालक घेतलेली आहे। पालक तोडून घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर वापरायची। इथे मी 2 टोमॅटोचा पेस्ट केलेली आहे। तशीच पालक ब्लांच करून घेतलेली उकळत्या पाण्यात टाकायची आणि ब्लांच करून घ्यायची। सोबत त्यामध्ये काही मसाले घालायचे। मोठी विलायची, कलमीचा तुकडा, 2 लवंग आणि 2 विलायची याची देखील पेस्ट तयार करून ठेवायची। कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं। तेल जरा गरम झालं की यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं, 1 तेजपान, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले तेलामध्ये घालायचे। थोडेसे ट्रान्सपरंट होईपर्यंत याला शिजवून घ्यायचे, म्हणजेच फ्राय करायचे। बघा इथे कांदा थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता यामध्ये घालायचं 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट। आता कांदा आणि आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। कांदा आणि आलं लसूण बघा इथे छान फ्राय झालेला आहे। तुम्हाला दिसत असेल कांद्याचा रंग बदललेला आहे, हलका ब्राऊन झालेला आहे। आता काही बेसिक सुके मसाले, 1/2 टीस्पून हळद, 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट, 1 हिरवी मिरची अशी कट करून घालायची। सोबतच 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची, 1/2 टीस्पून भाजी मसाला, 1/2 टीस्पून गरम मसाला आणि 1/2 टीस्पून चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायचं। आता हे सगळे सुके मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। आता यामध्ये टमाटरची पेस्ट घालायची। मी इथे 2 मीडियम साईजचे टमाटर मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले ते घालायचे आणि टमाटर व्यवस्थित शिजवून घ्यायचे। सात ते 8 मिनिटात टमाटर देखील छान शिजलेले आहेत, तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये घालायची पालकची प्युरी। सोबतच जे चणे आपण उकळून ठेवलेले आहेत ते देखील घालायचे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं। बघा इथे आपली भाजी तयार झाली आहे। मस्त रंग येतो आणि टेस्ट अप्रतिम येते। तुम्ही नक्की ट्राय करा। भाजी बनवायचा नेहमीच प्रश्न असतो, तर अशा वेगवेगळ्या भाज्या नक्की ट्राय करा। चना पालकची भाजी सर्विंगसाठी रेडी आहे। तुम्ही गरमागरम पोळीसोबत, फुलक्यासोबत किंवा भातासोबत देखील अप्रतिम लागते। रेसिपी एन्जॉय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा। थँक यू।